कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सरू महाजनांच्या घरी आलेली असते आणि घरी येताच आजोबांच्या रूममध्ये असलेला राजनचा फॅमिली फोटो हा पाहिल्यानंतर सरूने राजनचा फोटो पाहताच साहेबाशी हाक मारलेली असते आणि त्यामुळे साहेबाशी हाक मारताच कमळीच्या समोर त्यांच्या नात्याचा खुलासा झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे कमळीला नयनताराने सांगितलेलं असतं की कमळी, तुझी किंमत बोल, तुला ऋषीला सोडून जावं लागणार आहे, ऋषीच्या प्रेमाची किंमत मी मोजायला तयार आहे। तेव्हा ती म्हणत असते की मी त्यांच्यावरती प्रेम केले ते त्यांच्या पैशाकडे बघून नाही किंवा माझा कुठलाही स्वार्थ नाही, पण तरीसुद्धा कमळी नयनताराचं सगळं बोलणं सहन करते। करावं तर करावं काय असा प्रश्न तिला पडलेला असतो। नयनताराने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं, 2 दिवस मी इथे नसणार आहे, मी कामानिमित्त बाहेर जाणार आहे, त्यामुळे 2 दिवसाच्या आत तू तुझा निर्णय घे आणि इथून निघून जा। तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, कमळी, तू मला आवडत नाही। प्रत्येक मुलाच्या आईची इच्छा असते की आपल्या मुलाला शोभणारी मुलगी मिळावी आणि मला नाही वाटत की तू कुठल्याही पद्धतीने माझ्या मुलाला शोभणारी आहेस, तू त्याला अजिबात शोभत नाही। त्यामुळे मी असं तुला सांगते की हे घर सोडून तू निघून जा। तुला हवे तेवढे पैसे, तुझ्या आईच्या ट्रीटमेंटचा खर्च, तुझ्या कॉलेजचा खर्च, जे काही तुला हवं असेल ते सगळं मी तुला देईन, दर महिन्याच्या महिन्याला तुला मी पैसे देईन, पण तू इथे राहायचं नाही। तेव्हा इथे नयनताराला जेवढं बोलायचं असतं तेवढं ती कमळीला बोललेली असते। त्यानंतर कामिनी नयनताराला भेटायला आलेली असते। नयनतारा घरामध्ये नाही आहे, 2 दिवसांसाठी बाहेरगावी गेल्यात असं वॉचमॅनने सांगितल्यानंतर कामिनी तिथून निघून गेलेली असते। पण खिडकीमध्ये उभी असलेली जी सरू आहे ती कामिनीला बघते आणि तिला असं वाटतं की ती बाई माझ्या कमळीला घेऊन जायला आले, माझी कमळे, माझी कमळे अशी म्हणत सरू आता त्या बाईला पकडण्यासाठी तिच्या मागे मागे जाते। पण कामिनी आपल्या गाडीतून निघून गेलेली असते आणि त्याच रस्त्याने चाललेली असते ती वारकऱ्यांची दिंडी आणि त्याच्यामध्ये सरू आता सामील होते। त्या बायका तिच्या डोक्यावरती तुळस ठेवतात आणि तिला वाजत गाजत नाचत नाचत वारीमधून महाजनांच्या घरी घेऊन जातात आणि सरूसुद्धा पांडुरंगाच्या त्या वारीमध्ये आता पूर्णपणे विलीन झालेली असते आणि नाचत नाचत त्या ठिकाणी ती जाते। तेव्हा प्रेक्षकांनो, महाजनांच्या इथे वारी येणार म्हणून प्रचंड जय्यत तयारी करून ठेवण्यात आलेली असते। तिथे आता वारकरी येतात, अन्नपूर्णा त्यांचं मनापासून आदरातिथ्य करते, स्वागत करते, त्यांचं पाय धुवून त्यांना घरामध्ये एंट्री देते आणि तिने आधीच सांगितलेलं असतं की पांडुरंगा, वारकरी येत आहेत म्हणून जणू काही तूच माझ्या घरी येतोयस की काय असं मला वाटतंय। आणि अन्नपूर्णाला प्रचंड आनंद झालेला असतो, तिची मनापासून अशी इच्छा असते की मी आणि हे म्हणजे आजोबा आम्ही दोघे जण पुढच्या वर्षी चालत दिंडीला येऊ असं तिचं म्हणणं असतं आणि म्हणूनच ती देवाजवळ प्रार्थना करत असते की यांना लवकरात लवकर बरं वाटू दे, पुढच्या वर्षी आम्हाला वारीला स्वतःहून चालत यायचं आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ती मनापासून सर्वांची काळजी घेत असते, मनापासून सगळ्यांची सेवा करत असते, सगळ्यांसाठी तिने उत्तम महाप्रसाद ठेवलेला असतो, सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेले असतात, सगळ्यांना ती मानाने आदराने बसायला सांगते, आल्या आल्या सगळ्यांचं स्वागत, मग इथे पांडुरंगाची पूजा, त्याचबरोबर प्रसाद आणि मग जे काही त्यांचं कीर्तन अभंग वगैरे आहे ते सगळं काही होणार असतं आणि त्याच्यामध्ये सरूसुद्धा आलेली असते। सर्वजण इकडे तिकडे आनंदाने खेळत असतात, बागडत असतात, रांगत असतात, सरूसुद्धा तिथे देवाची प्रार्थना करत बसलेली असते आणि तेव्हा तिथे कामिनीसुद्धा येते। कामिनी आल्यानंतर जेव्हा सरूचं लक्ष जातं तेव्हा सरू प्रचंड घाबरते, मी या बाईच्या घरामध्ये आली की काय असं तिला वाटतं आणि ती सरळ निघून तिथून आता रूममध्ये जाते, ते म्हणजे आजोबांच्या। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सरू तिथे आपल्या आईला शोधायला आलेली असते, तिला तिच्या आईची झुळूक तिथे दिसते म्हणून ती शोधत असते की आई गेली तरी कुठे। आणि तेव्हा आजोबा पटकन आता बोलण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांनी सरूला आपल्या रूममध्ये जाताना बघितलेलं असतं। ते खाणाखुणा करत असतात की ती माझी सून आहे, ती गौरी आहे,
या घरची मोठी सून आणि ते खाणाखुणा करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, पण कुणाला काही कळत नसतं कारण आजोबा अजून बोलत नसतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आजोबांना सांगता येत नसतं की घरामध्ये गेली ती सरू आहे म्हणून, म्हणजे गौरी आहे, हे कसं काय सांगणार. त्यामुळे सर्वजण त्यांना विचारत असतात, बाबा तिकडे कोण आहे, तिकडे कोण आहे. पण तरीसुद्धा इथे आता कमळीला काही विचारायचं तर कमळीला सुद्धा आजोबा काही सांगत नाही. कमळी विचारत असते की आजोबा तिकडं कुणी आहे का, तुम्ही कुणाला बघितलं का, तुम्हाला काही सांगायचं आहे का. आजोबा हात करून दाखवतात आणि तेव्हा कमळी सरळ त्या हाताच्या दिशेने निघते. तेव्हा तिला कामिनी ही तिथे उभी असलेली आढळते. त्यानंतर सरू ही नक्की कुठे गेले हे बघत बघत कमळीसुद्धा तिच्या मागोमाग जाते. तेव्हा कमळी जेव्हा सरूच्या मागे जाते तोपर्यंत सरू आजोबांच्या रूममध्ये पोचलेली असते. ती इकडे तिकडे बघत असते, दाराच्या मागे लपलेली असते जेणेकरून कामिनीला मला बघू नये. कामिनीने तिला खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आपल्या मुलीबरोबर. त्यामुळे ती प्रचंड त्या गोष्टीला घाबरलेली असते की ही बाई परत मला मारेल का, माझ्या मुलीला मारेल का, असं तिला मनातल्या मनात सारखं वाटत असतं. त्यामुळे ती त्या ठिकाणी लपून बसलेली असते. तेव्हा इथे कमळी त्या रूममध्ये जाते आणि ती काकी काकी अशी हाक मारते. तेव्हा ती येते आणि म्हणते, अगं बाळा तू इथे काय करतेस, अगं ती इथे आहे, मला आणि माझ्या कमळीला ती मारेल गं, मला भीती वाटते तिची. तुम्हाला कुणाची भीती वाटते असं विचारल्यानंतर ती म्हणते, मी नाही सांगणार, ती खूप डेंजर आहे, मी नाही सांगणार. आणि तेव्हा तिथे आजोबांच्या रूममध्ये असलेला राजन काका, अन्नपूर्णा आणि आजोबांचा फॅमिली फोटो त्या ठिकाणी असतो. तो इथे सरूला दिसतात. सरू त्या फोटोकडे खेचली जाते आणि ती म्हणते की बघतेस ना, किरण, किरण नाव आहे ना तुझं, ते बघ तिकडे बघ. ती म्हणते, किरण नाव आहे माझं, तुम्हाला कसं माहीत. ती म्हणते, तू सांगितलं होतंस ना मला. ती म्हणते हो. आणि त्यानंतर ती म्हणते, हे बघ, हे आहेत माझे साहेब, माझ्या साहेबांचं घर आहे का हे, अगं हेच तर माझे साहेब आहेत. तेव्हा कमळी म्हणते, काय राजन काका तुमचे साहेब आहेत. ती म्हणते हो. अगं माझ्या कमळीचे बाबा साहेब राजन महाजन, लय मोठा माणूस आहे तो, काही साधासुद्धा माणूस नाही, लई श्रीमंत माणूस आहे, पैशांनी सुद्धा श्रीमंत आहे आणि मनाने सुद्धा लई प्रेमळ आहे, पैशांचा अजिबात गर्व नाही, खूपच चांगला माणूस आहे माझा साहेब. ते हितच आहेत का, कुठं आहेत मग, मला दिसत नाही ते, त्यांचा हित फोटो कुणी लावला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीसमोर आता सरूने त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला असतो. कमळीला समजलेलं असतं की तिचे बाबा दुसरे तिसरे कुणी नसून राजन काका आहेत, पण तिला या गोष्टीची खात्री करून घ्यायची असते. दारामध्ये त्या ठिकाणी राजन काका आणि अन्नपूर्णा येऊन उभे राहिलेले असतात. ते म्हणतात, काय गं कमळी, काय झालं. तेव्हा इथे कमळी म्हणते, या आतमध्ये या तुम्ही राजन काका. तेव्हा अन्नपूर्णा आणि राजन दारामध्येच उभे असतात. त्यांना टेन्शन येतं की नक्की काय झालं. तेव्हा इथे कमळी म्हणत असते, ही बघा, ही आहे माझी आई गौरी आणि ती तुम्हाला साहेब म्हणते, तिने तुमचा फोटो ओळखला, तुम्ही तिला ओळखता का. राजन काका म्हणतात, कमळे, अगं ही तर माझी गौरी आहे, आई गौरी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते आता विचारतात की कमळी, ही तुझी आई आहे. ती म्हणते, हो राजन काका, सरू, म्हणजे तिने मला नाव तिचं सरोज सांगितलं होतं, पण जेव्हा आम्ही वाळुंजमध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळलं की माझ्या आईचं खरं नाव गौरी आहे म्हणून. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सत्य समजलेलं असतं राजन काकांसमोर. इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. त्यांची बायको सरू आणि त्यांची मोठी मुलगी कमळी ही घरी परत आलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पांडुरंगाने जवळजवळ 18 वर्षानंतर इथे आता गौरीची, कमळीची आणि तिच्या खऱ्या कुटुंबाची भेट घालून दिलेली असते. आणि अशा रीतीने राजन काकांना पांडुरंगाने खूप मोठा आशीर्वाद दिलेला असतो. पण इथे राजनला बघितल्यानंतर ती त्याला ओळखते, पण अन्नपूर्णाला काही ओळखत नाही. तेव्हा राजन अन्नपूर्णाची गौरीबरोबर ओळख करून देत असतो. तेव्हा ती काही लोकांना ओळखत असते आणि काहींना नाही. तेव्हा राजन म्हणतो, हे सगळं काय आहे कमळी. तेव्हा कमळी आता अपघाताबद्दल सांगते की माझी आई गौरी, तिला गोळी लागली होती आणि ती दरीमध्ये कोसळली होती. तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला आणि त्यामुळे ती आता, मी जेव्हा 5-6 वर्षांची होती तोपर्यंतच सगळं तिच्या लक्षात आहे, मी मोठी झाल्यानंतर तिच्या काही लक्षात नाही आहे. आणि डॉक्टरांनी सांगितले
जर तिला आपण जबरदस्तीने काही गोष्टी आठवण करून देण्याचा प्रयत्न केला तर तिच्या मेंदूवरती ताण येऊ शकतो. तेव्हा इथे राजन काका म्हणतात की मी माझ्या सरूला पूर्णपणे बरं करेन. मी तिला मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांना दाखवेन आणि लवकरात लवकर तिला बरं करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा इथे कमळी म्हणत असते, पण इथे एक मोठा प्रॉब्लेम आहे. ज्या लोकांनी माझ्या आईला गोळी मारली ती लोक कोण आहेत मला माहिती नाही, पण त्यांची अशी इच्छा आहे की माझे बाबा मला कधीही भेटू नये, माझ्या आईची आणि माझ्या बाबांची कधी भेट होऊ नये आणि त्याच माणसांनी माझ्या आईला गोळी मारलेली आहे. अशा रीतीने प्रेक्षकांनो कमळीने राजन काकांना सत्य सांगितलेलं असतं. पण जेव्हा इथे आता राजन काकांना समजतं की गौरी जिवंत आहे आणि तिचं लग्न झालेलं नाही आहे आणि कमळी त्यांची मुलगी आहे, तेव्हाच त्यांना खूप मोठा आशीर्वाद भेटल्यासारखं वाटत असतं. ते म्हणतात, कमळी तू अजिबात काळजी करू नको, गौरी कुणालाही दिसणार नाही, तिच्या अवतीभोवती आता कुणी येणार नाही. तुम्ही लोकांनी खूप वनवास भोगला, तुम्ही माझी मुलगी आणि माझी बायको असताना तुमच्या वाट्याला वनवास आला, पण गौरीने मला कधीच काही सांगितलं नाही की नेमकी ती माणसं कोण होती जी तुझ्या आणि गौरीच्या जीवावरती उठली होती. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता फोटो बघितल्यानंतर गौरीने साहेबाशी हाक मारल्यानंतर कमळीच्या समोर गौरी आणि राजनच्या नात्याचा खुलासा झालेला असतो. जिथे ती मुलगी म्हणून नाटक करत होती तेच तिचं कुटुंब निघालं, ते सुद्धा खरं कुटुंब. ते त्यांच्या नातीची किती आतुरतेने वाट बघत होते, ह्या सगळ्या गोष्टी कमळीने जवळून अनुभवलेल्या आहेत. आणि जेव्हा तिला कळतं की मीच या घरची मोठी नात आहे, माझी आई राजन काकांची बायको आहे, तेव्हा तो आनंद म्हणजे कुठल्याही गोष्टीमधून न मिळणारा असतो. एवढा तिला आनंद झालेला असतो. परिस्थितीवरून, वडिलांवरून काही लोकांनी तिला हिणवण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला असतो, पण या सगळ्या गोष्टींना पार करून ती आपल्या वडिलांना शोधण्यासाठी आलेली असते आणि पांडुरंगाच्या कृपेने महाजनांच्या घरामध्येच तिची आणि तिच्या वडिलांची, आजीची भेट झालेली असते. आणि त्यामुळे इथे आता कमळीला त्या गोष्टीचा आनंद होत असतो की जे लोक मला स्पष्टपणे म्हणतात की तू मला आवडत नाही, त्याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे एकच, माझी परिस्थिती, आणि मी एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाची मुलगी आहे, म्हणजे देवाने मला हा आशीर्वादच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही, असं आता कमळी म्हणत असते. आणि इथे राजन काका कमळी आणि आपल्या बायकोला प्रेमाने मिठी मारतात. 18 वर्षानंतर घरची लक्ष्मी घरी आली आहे, माझी नात घरी आली आहे, म्हणून अन्नपूर्णाला प्रचंड आनंद झालेला असतो.